ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाचं समालोचन भाग 6. दृष्टांत योजना. रूपके. ज्ञानदेव नेहमी दृष्टांतांच्या भाषेतच बोलतात. त्यातही रूपकात्मक शैली हे ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे. या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी सद्गुरूंच्या वर गणेशाचे रूपक करून गुरूंची स्तुती केलेली आहे. पौराणिक कथानके. ज्ञानदेवाने पौराणिक कथानकांचाही दृष्टांत म्हणून उपयोग केलेला आहे. त्रिपुरासूर कथानकाचा संदर्भ घेऊन त्यांनी सत्व, रज व तमरूपी 3 शहराने वेढल्यामुळे बद्ध झालेल्या जीवाला आत्मारूपी शंभू सद्गुरू रूपी गणेशाचे स्मरण करून सोडवतो, असं सद्गुरूंचं कार्य वर्णिलं आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीच्या आधी तप केले व मग त्याला ज्या मंत्राने सृष्टी निर्मिती करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले तो मंत्र म्हणजे ओम तत्सत हाही उल्लेख केलेला आहे. रस आणि अलंकार. सद्गुरूंकडे गुरुत्व असूनही ते संसार सागर स्वतः तरून शिष्यालाही तारून नेतात. अज्ञानी लोकांना त्यांची उजूसोड सुद्धा वक्र भासणे, दृष्टी बारीक असून त्या दृष्टीच्या उघडझापेत विश्व उत्पन्न होणे व लयाला जाणे, त्याने ज्याच्याशी सोयरीक करावी त्याचे सोयरेपणाला मुकणे. सद्गुरू देहदृष्ट्या वेगळे भासत असल्यामुळे द्वैत प्रत्ययाला येत असले तरी शिष्याचा द्वैतभाव लयाला जाऊन त्याला एकत्व अनुभवास येणे, असे विरोधाभास अलंकारानं केलेले वर्णन नितांत सुंदर आहे. अग्नीलाही मागे टाकील असा रजोगुणी मनुष्याचा आहार असतो असं सांगून राजस आहाराच्या वर्णनात अतिशयोक्ती अलंकार वापरलेला आहे. तमोगुणी मनुष्य अन्नाला घाण वास येईपर्यंत अन्न खात नाही, वाघासारखा थांबून राहतो. तमोगुणी मनुष्य अर्धवट शिजलेलं, करपलेलं, वाळून गेलेलं, सडलेलं, फतफतलेलं अन्न बायका पोरांसह गोतांबील करून खातो. असा तामस आहाराच्या वर्णनात बिभत्स रसाचा वापर केलेला आहे. दृष्टांत मालिका. या अध्यायात इतर अध्यायांच्या मानाने दृष्टांतांची संख्या कमी आहे, तसेच दृष्टांत मालिकाही कमी प्रमाणात आहेत. त्यातील श्रद्धा त्रिविध का होते त्याचे उत्तर सांगताना त्यांनी अस्पृश्याच्या संगतीने ब्राह्मणालाही अस्पृश्यत्व येणे, दारूच्या भांड्यातील गंगेलाही अपवित्रपणा येणे, स्वभावतः शीतल असलेल्या चंदनाला अग्नीच्या संपर्कात आल्यावर जाळून टाकण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे, सोन्याचा हिणकसाशी संबंध आल्यावर त्याचा कस कमी होणे, असे 4 दृष्टांत त्यांनी वापरलेले आहेत. श्रद्धा ही सात्विक शुद्ध स्वरूप आहे, पण मनुष्यामध्ये ज्या गुणाचा प्रभाव असेल त्या गुणाप्रमाणे ती होते. सत्पुरुषांचे आचरण पाहून जो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो त्याचे सत्पुरुषाला जसे चांगले फळ मिळते तसेच फळ त्यालाही मिळते. एकाने दिवा लावावा आणि दुसऱ्यालाही त्याचा प्रकाश विनासाह्यास मिळावा. एखाद्याने अपार खर्च करून घर बांधावे आणि त्यातील सर्व सुखोपभोग त्या घरी येणाऱ्या वाटसरूलाही मिळावेत. एखाद्याने तळे बांधावे आणि त्यातील पाण्याचा उपभोग सर्वांनीच घ्यावा. एकाने अन्न शिजवावे आणि सर्वांच्याच पोट भरण्याची व्यवस्था करावी. जी गंगा त्र्यंबकेश्वरी गौतमाला तारते ती काही बाकीच्यांना ओढ्यासारखी होते का? त्यांनाही तारतेच. त्याप्रमाणे सन्मार्गाने चालणाऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून दुसऱ्यालाही मोक्षाचा मार्ग आक्रमिता येतो. यातील सुभाषित. पातले या झाडाचे मूळ, मागुते सरो नेण्याची जळ, जिराले का केवळ तयाच्याची अंगी, किंवा तै उणे एक अवयवे, शरीर ठाके आघावे, का अंगहीन भांडावे रथाची गती, अशी सुभाषितही यात आलेली आहेत. इतर वैशिष्ट्य. ज्ञानदेव एखाद्या प्रचलित शब्दाला वेगळाच अर्थ देतात. हे या अध्यायातील जगतबंधू या शब्दावरून कळून येते. जगतबंधू म्हणजे जगताचा बंधू या अर्थाने हा शब्द प्रचलित आहे, पण ज्ञानदेव बंधू शब्दाचा अर्थ बांधव असा न करता बंध असा करतात व जगताचा बंध नाहीसा करणारा तो जगतबंधू असा त्याचा अर्थ करतात व सद्गुरूंचे जगताला बंधनातून सोडवणे या कार्याचा गौरव करतात. तसेच त्यांनी खोटे या अर्थी अखरे असा एक शब्द वापरलेला आहे. ज्ञानदेवांचे सिद्धांत. परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे, ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू, श्रद्धेसाची केवळू वोतला असे, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. मनुष्याला सुख दुःख पूर्वजन्मातील कर्मांची फळे म्हणून भोगायला लागतात. अर्थातच या जन्मात जे भोग प्राप्त होतात
त्यावरून मनुष्याने पूर्वजन्मात कोणती चांगली किंवा वाईट कर्मे केली असावीत त्याचा अंदाज बांधता येतो. ज्ञानदेवांनी रेखाटलेली शब्दचित्र. तामसी अशा आसुरी लोकांचे आचरण कसे असते त्यांचे त्यांनी शब्दचित्र रेखाटले आहे. जीवांचा वध करण्यास मागे पुढे न पाहणे, स्मशानात भूतप्रेतांची उपासना करणे, शास्त्राज्ञा न मानणे, वडिलांच्या क्रियांना वेडावून दाखवणे, पंडितांचा तिरस्कार करणे, श्रीमंतीचा गर्व असणे, पाखंडीपणे तपाचा देखावा करणे, हे सगळे आचरण त्यांनी हुबेहूब वर्णन केलं आहे. ते आपल्या व दुसऱ्याच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्तमांसाने प्रणती पात्रे भर भरून म्हणजे ती रक्तमांसाने भरलेली पत्रे जळत्या अग्नीत ओततात व चेड्याच्या तोंडाला लावतात आणि नवस केलेल्या देवतांना मुलांचा बळी देतात. मसोबा इत्यादी क्षुद्र देवता श्रेष्ठ आहेत अशा आग्रहाच्या आधिक्याने कोणी लोक सात्रीच्या सात्री म्हणजे 7 दिवस अन्न त्याग करून राहतात. कामू करवी ते करीती, क्रोधू मारवी ते मारिती, किंबहुना माते पुरती दुःखांचा गुंडा, असे त्यांचे कामाधिष्ठित आचरण असते. असेच शब्दचित्र त्यांनी राजस आहाराचे रेखाटले आहे. रजोगुणी मनुष्याला खारट, तिखट, आंबट पदार्थ आवडतात. तोंडाला चटके बसतील एवढे गरम पदार्थ तो खातो, जणू काही अग्नीच खाते. पदार्थ एवढे कडक असतात की त्याच्या वाफेवर दिवा सुद्धा पेटेल. पहारीच्या रुपणाऱ्या घावाप्रमाणे घावा वाचून रुपणारे तिखट पदार्थ तो खातो. आधी मुळात मिरची सारखे तिखट पदार्थ आणि वर त्याला मोहरी लावून आणखी तिखट बनवतो. असे झणझणीत पदार्थ खाऊन त्याच्या नाकातोंडातून वाफा येतात. ज्ञानदेव सांगतात की अन्न मिशे अग्नी भडभडा पोटी करी. पोट भरण्याच्या मिशाने तो अग्नीच पोटात घालत असतो. लवंग, सुंठ असे तिखट पदार्थ अंगाचा दाह होईपर्यंत खातो व मग जमिनीवर गडाबडा लोळतो. ज्ञानदेव असे पदार्थ म्हणजे शरीरात निद्रिस्त असलेल्या रोगरूपी सापांना जागृत करणेच आहे असं म्हणतात. तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी, सर्व प्रायश्चित्त सुये मुठी तयाची ये. या एकाच ओवी त्यांनी सामान्य माणसाचे शब्दचित्र रेखाटलेले आहे. सामान्य मनुष्य एखाद्या पैशाचं दान देतो पण सगळ्या कुटुंबाच्या प्रायश्चित्ताचे उदक त्याच्या हातावर सोडतो. त्या एका पैशाच्या दानाने सर्व कुटुंबाला पुण्य मिळावं अशी त्याची इच्छा असते. चोरून आणलेले धन, भाट, गारुडी, वेश्या, जुगार यात उधळणे, नृत्यांगनांच्या नाचगाण्यात धनाची बरसात करणे, उन्मत्तपणे वागणे, उपहासात्मक बोलून अपमान करणे, अशा शब्दात त्यांनी तामसी दानाच्या वर्णनात सुद्धा तमोगुणी मनुष्याचे चित्र रेखाटलेलं आहे. सामान्यांना उपदेश. परी अर्जुना तू तयते, देखसी तै स्मर हो माते, जे आन प्रायश्चित्ते येथे मानेल ना. म्हणून जे श्रद्धा सात्विकी, पुढती तिची पै एकी, जतन करावी निकी सर्वोपरी. ज्या योगाने सात्विक संबंधाचे वृत्तीचे पोषण होईल तशी संगत धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असाच आहारही घ्यावा. कारण म्हणून सात्विकू रसू सेविजे, ते सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होईजे येरी रसी. एवं दाखवा वया सत्व तुझ, निरूपिले तम रज, तै सांडूनी सत्वे काज साधी आपुले. जलाशयाचे नावे, समुद्र ही किजती नवे, परिकिम बहुना आघवे वृथाची ते. अशा प्रकारे ज्ञानदेवाने गीतार्थ समकालीनांच्या कक्षेत आणला आहे. गीतार्थ सांगण्याच्या मिशाने सामान्य जनांनाही उपदेश केलेला आहे. येथे ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाचं समालोचन पूर्ण झालं. आता उद्यापासून आपण कलशाध्यायाला सुरुवात करूया.